श्री स्वामी समर्थ सर्वांना। भाऊ बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम दर्शवणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन। या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात। 2025 मध्ये रक्षाबंधन कधी साजरं करायचं, या दिवशी भद्राकाळ आहे की नाही, त्याचप्रमाणे या दिवशी राहू काळ जो आहे, या 1.5 तासाच्या राहू काळात आपण भावाला चुकूनही राखी बांधू नये। त्याचप्रमाणे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। यंदा 2025 मध्ये 9 ऑगस्ट शनिवार या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे। मात्र पहा, पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी ही 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा 9 ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी 1:21 पर्यंत ही असणार आहे। बघा, उदय तिथीनुसार 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आपल्याला साजरं करायचं आहे। पहा, रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त या वर्षी 2025 मध्ये भद्राचं सावट, ज्याला आपण अशुभ काळ म्हणतो, तो अशुभ काळ हा 8 ऑगस्टला असणार आहे। 8 ऑगस्टला भद्राचं सावट किंवा भद्राची वेळ ही दुपारी 2:00 असणार आहे आणि ती मध्यरात्रीपर्यंत असणार आहे। त्यामुळे आपल्याला 9 तारखेला कोणत्याही प्रकारचं भद्राचं सावट किंवा वाईट काळ नाहीये। तुम्ही संपूर्ण दिवसभरात राखी केव्हाही बांधू शकतात, परंतु आपल्याला राहू काळ टाळता इतर वेळेत राखी बांधायची आहे। तर बघा, 9 ऑगस्ट रोजी राहू काळ हा सकाळी 9 वाजेपासून ते 10:30 वाजेपर्यंत असणार आहे। आपल्याला 9 ते 10:30 या वेळेमध्ये राखी भावाला बांधायची नाहीये, कारण हा राहू काळ असतो। राहू काळामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही, त्यामुळे आपण या दिवशी भावाला या वेळेमध्ये राखी बांधायची नाही। त्यानंतर पहा, तुम्ही अगदी सकाळपासून ते संपूर्ण दिवसभरात राखीही बांधू शकतात। त्याचप्रमाणे या दिवशी जरी शनिवार आलेला असला तरी देखील आपण या दिवशी भावाला राखी बांधू शकतो। भावाला राखी बांधण्याच्या सर्वात अगोदर आपल्याला देवांना राखी बांधायची आहे। आपल्या स्वामी समर्थांना आपल्याला राखी बांधायची आहे। बघा, देव राखी आणायची आहे। सर्वात अगोदर देवांना ओवाळायचं, देवांना राखी बांधायची, स्वामी समर्थांना राखी बांधायची आणि त्यानंतर आपल्याला रक्षाबंधन हे साजरं करायचं आहे। त्याचप्रमाणे या दिवशी म्हणजेच 8 ऑगस्टला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 5 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे। तुम्ही या वेळेमध्ये राखी बांधू शकतात किंवा तुम्ही यानंतर देखील राखी बांधली तरी चालणार आहे। राखी बांधण्यासाठी औक्षण किंवा ओवाळण्याचं ताट कसं करावं, तर बघा, तुम्ही तांब्याचं ताट घेऊ शकतात किंवा एक स्टीलचं ताट घेतलं तरी चालेल। यामध्ये तुम्हाला दिवा घ्यायचा आहे, तुम्ही निरांजन घेतलं तरी चालेल, तुम्हाला तेलाचं निरांजन घ्यायचं आहे। बघा, देवांना ओवाळताना आपण तुपाचं निरांजन किंवा तुपाचा दिवा घेतो, तसं आपण भावाला ओवाळताना किंवा इतरांना ओवाळताना आपल्याला तेलाचा दिवा किंवा तेलाचं निरंजन घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे, अक्षदा अखंड घ्यायच्या आहेत, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, एक गोड पदार्थ, मग तुम्ही पेढे घ्या किंवा साखर घेतली तरी चालेल। त्यानंतर एक सुपारी घ्यायची आहे, कारण आपल्या भावाचं आयुष्य या सुपारीसारखं कणक किंवा कडक होऊ दे, यासाठी एक सुपारी घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला थोडासा पांढरा कापूस घ्यायचा आहे, 1 रुपयाचं सुट्टं नाणं घ्यायचं आहे, एक सोन्याचा दागिना घ्यायचा आहे। माझ्या भावाचं आयुष्य हे सोन्यासारखं उजळू दे, यासाठी आपल्याला एक सोन्याचा दागिना घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक राखी घ्यायची आहे। राखी घेताना ती देखील आपल्या पहिले जी लोक जशी राखी वापरायचे त्या पद्धतीची राखी आपल्याला घ्यायची आहे आणि एक नारळ आणि त्याला एक करबुटा गुंडाळलेला असं एक नारळ आपल्याला भावाला देण्यासाठी घ्यायचं आहे।
औक्षण करताना अगोदर भावाला पाटावर बसवायचं आहे. बाजूनी शक्य झाल्यास सुंदर अशी रांगोळी काढू शकतात. डोक्यावर भावाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी द्यायची आहे. त्यानंतर थोडंसं कुंकू आपल्याला भावाच्या कपाळाला ओलं करून लावायचं आहे. त्यावर अक्षदा चिटकवायच्या. डोक्यावर अक्षदा टाकायच्या आहेत. 1 रुपयाचं कॉईन भावाच्या डोक्याभोवती आपल्याला 2 वेळा फिरवायचं आहे. त्यानंतर सोन्याची अंगठी फिरवून घ्या. त्यानंतर आपल्याला कापूस आणि सुपारी फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जो गोड पदार्थ ठेवलेला आहे तो भावाला खाऊ घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला ताटाने ओवाळून घ्यायचं आहे. भावाच्या हाताला राखी बांधायची आणि पुन्हा एकदा आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. राखी बांधताना देखील एक मंत्र म्हटला जातो. तुम्हाला जर का तो मंत्र येत असेल तर तुम्ही तो मंत्र म्हणून भावाला राखी बांधायची आहे. राखी बांधताना हा मंत्र म्हणायचा आहे. एन बधो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वा अभिबंधामी रक्षेमा चल हा मंत्र म्हणायचा आहे. धन्यवाद.